नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर बघा, दत्त जयंती येत आहे आणि दत्त जयंतीला बरेच सर्वात महत्त्वाची सेवा आणि सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण. आणि हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे प्रत्येकाला जमेल असं नाही. प्रत्येकाच्या काही ना काही वैवाहिक जीवनात अडचणी असतात, सांसारिक जीवनामध्ये अडचणी असतात. तर या गोष्टींमुळे कोणाला जमत नाही. ज्याला जमत आहे ते करतात, तर त्यांना त्याचं फळ निश्चित मिळत असतं. पण ज्याला खूप इच्छा आहे बघा, गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा आहे, मग ती केंद्रात असू देत किंवा घरी असू देत, पण काही कारणास्तव जमत नाही. किंवा बघा, काही महिलांचे मुलं लहान असतात, त्यामुळे त्या करू शकत नाहीत. किंवा काही मासिक अडचणी असतात. किंवा प्रत्येक जणाच्या काही ना काही अडचणी असतात. कोण जॉब करतं, तर त्यांना त्या टाईममध्ये करणं जमत नाही, शक्य नसतं. पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तर करायचं आहे आणि टाईम मिळत नाही. मग कसं करायचं? तर बघा, तुमच्यासाठी एक छोटीशी माहिती आहे, ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. कारण बघा, आपण खूप रोजच्या जीवनामध्ये भरपूर सारं कष्ट करतो. अगदी सर्वजण पैशासाठीच करत असतात. म्हणजे पैसा म्हणजे आपल्या एक जीवनाचं जगण्याचं साधन आहे. तर या पैशासाठी आपण बरेच जण कष्ट करतो आणि तो पैसा आपल्याकडे यावा, संपत्ती आपल्याकडे यावी, लक्ष्मी माता आपल्या घरी आकर्षित व्हावी, त्यासाठी पण आपण प्रयत्न करतो, काही छोटे मोठे उपाय करतो. पण बघा, आपण कष्ट तर खूप करत आहे, पण त्या कष्टाला आपली कर्माची सुद्धा म्हणा, कर्म आपलं साथ देत नाही, नशीब साथ देत नाही. पण काय करायचं अशा वेळेस? जर तुम्हाला खूप साऱ्या अडचणी आहेत, नोकरीविषयक अडचणी आहेत, व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला अडचणी आहेत बघा. मनुष्य जीवन म्हणलं तर अडचणीचं जीवन आहे. यामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात. पैसा आपल्याला टिकत नाही किंवा पैसा आपल्याकडे येत नाही. आपण कष्ट खूप करतो, मेहनत अगदी मन लावून करतो, जीव ओतून करतो, पण म्हणावं असं आपल्याला त्याचं फळ मिळत नाही किंवा म्हणावं असं त्यातून आपल्याला नफा होत नाही. तर अशा वेळेस तुम्ही बघा, श्री गुरुचरित्र ग्रंथाचा पारायण करायचा विचार करत असेल तर अतिशय उत्तम आहे. जर तुम्हाला जमत असेल तर दिव्य असा हा गुरुचरित्र ग्रंथ दिव्य ग्रंथ आहे. या दिव्य ग्रंथाचं जर तुम्ही पारायण करत असाल तर तुमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती तर दूर होणार आहे. त्याचबरोबर ज्या घरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होतं, त्या घरामध्ये ते साक्षात दत्त महाराजांचा वास असतो बघा. जिथे गुरुचरित्र ग्रंथ आहे तिथे दत्त महाराजांचा वास असतो. आणि दत्त महाराजांचा वास असेल तर निगेटिव्हिटी कधीही तुमच्या घरामध्ये थांबत नाही. मग ते पारायण तुम्ही कुठेही करा, केंद्रामध्ये करा किंवा तुमच्या घरी करा, कुठेही करा, पण करा. पण प्रश्न असा आहे की काहींना जमतच नाही, की त्यावेळेस सुट्ट्या मिळत नाहीत. आणि हे पारायण करायचं, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं म्हणजे खूप साऱ्या अडचणी येतात बघा. आपण जे काही गोष्टी ठरवतो पण त्या पद्धतीने घडत नाही, तर खूप साऱ्या अडचणीचं देव आपली खूप परीक्षा बघतो आणि नंतरच आपल्याला या पारायणाला बसवत असतो. त्यामुळे जर तुम्हाला पारायण करत अडचण येत असतील किंवा शक्यच नाही आहे, ड्युटीवरून जॉबवरून सुट्टी मिळत नाही आहे, किंवा काही महिलांची मुलं लहान आहेत, काहींना बघा मासिक अडचण नक्की त्यावेळेस येणार, असेही काही प्रॉब्लेम असतात. कारण की आपल्या भोवती जी काही आपल्या घरामध्ये, आपल्या साईडनं जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती ऊर्जा आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी घडून देत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर फक्त 2च अध्याय वाचायचे आहेत बघा. जर गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्हाला पारायण जमत नसेल तर तुम्ही फक्त श्री गुरुचरित्र ग्रंथातील फक्त 2 अध्याय वाचायचे. तर ते अध्याय कोणते वाचायचे, कसे वाचायचे, याविषयी तर मी आता पुढे माहिती सांगत आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक जरी ऐकला तर चालेल. हा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, फक्त लावून ठेवला, ऐकला तरी चालेल. तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. बघा, ज्यावेळेस आपल्या मनात काही ना काही येत असतं आणि आपल्याला मार्ग मिळत नाही, त्यावेळेस मार्ग दाखवणारा आणि मार्ग उपलब्ध करून देणारा हे दत्त महाराज असतात. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या रूपातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे या संधीचं तुम्ही नक्की सोनं करा आणि फायदा करून घ्या. तर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे, पण जमत नाही आहे. तर काय करायचं, तुम्हाला सलग 7 दिवस, 11 दिवस आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण 7 दिवस करतो. तर तुम्ही 7 दिवस करू शकता किंवा 11ही दिवस करू शकता. तर आपल्याला जशी आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो त्या पद्धतीने संकल्पयुक्त बघा, संकल्प करून तुम्हाला हे 2 अध्याय वाचायचे आहेत. तुमच्या घरी वाचू शकता किंवा घरीच वाचा शक्यतो. कारण की हे जे उपाय तुम्हाला जे काही मी वाचायला सांगत आहे, हे अध्याय हे केंद्रामध्ये यावेळेस वाचणं शक्य नाही, कारण की गर्दी असते. आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर कुठल्याही मंदिरामध्ये वगैरे जाऊन वाचू शकता, औदुंबराच्या वृक्षाखाली सुद्धा वाचू शकता.
पण अगदी शक्य नाही आहे, तुम्हाला खूप अडचण येतो, तुम्ही घरामध्ये वाचू शकता. हे 2 अध्याय तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुम्हाला संकल्प कसा करायचा प्रत्येकाला माहीत आहे. जर कोणाला माहीत नसेल तर कमेंट करा, मी त्यावरती सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करेल. संकल्प करायचा आहे आणि तुम्हाला काय तुमची इच्छा आहे किंवा तुमची काय मागणं आहे, जे देवाला सांगायचं आहे, तुमचं गाऱ्हाणं देवाला सांगायचं आहे आणि तुम्ही संकल्पयुक्त हे तुम्ही पारायण 7 दिवस करणार आहे. पारायण म्हणजे हे 2 अध्याय तुम्ही 7 दिवस वाचणार आहात किंवा 11 दिवस वाचणार आहात किंवा 21 दिवस वाचणार आहात. दत्त जयंतीला शेवट दिवस यावा, या पद्धतीने वाचा. तर बघा, आज तारीख किती आहे, आजपासून तुम्हाला किती दिवस वाचता येईल. 21 दिवसाची घ्या, 11 दिवसांची घ्या किंवा 7 दिवसांची घ्या आणि अशी सेवा तुम्ही घ्या आणि संकल्प करा आणि रोज तुम्हाला हे 2 अध्याय वाचायचे आहेत. तर गुरुचरित्र ग्रंथातील हे अध्याय म्हणजे अध्याय नंबर 14वा आणि अध्याय नंबर 18वा. हे 2 अध्याय जे आहेत, अध्याय 18वा आणि अध्याय 14वा, हे 2 अध्याय आहेत, हे दारिद्र्याशी निगडीत आहेत. बघा, तुमचं जे काही गरिबी आहे, दारिद्र्य आहे, ते दूर होतं आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते, घरात बरकत होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते. त्यामुळे बघा, जर तुम्हाला पैशाची अडचणी असतील आणि तुम्ही खूप कष्ट करताय पण तुमच्या कष्टाला नशिबाची साथ नाही आहे, लक्ष्मी माता तुमच्या घरात स्थिर नाही आहे, तर तुम्ही हे 2 अध्याय फक्त 10 मिनटं पण वेळ लागत नाही, 5 मिनटामध्ये हे वाचून होतात. अगदी छोटे छोटे अध्याय आहेत. अध्याय नंबर 14वा, अध्याय नंबर 18वा. हे मी स्वतः अध्याय वाचते त्यामुळे मला माहीत आहे. 5 मिनटंच लागतात. तुम्ही किती गडबडीत असू द्या ताईंनो, दादांनो, किती घाईत असू द्या, फक्त दत्त जयंतीपर्यंत तुम्ही 7 दिवस करा. अगदीच वेळ नाही आहे तर 7 दिवस फक्त हे रोज 2 अध्याय वाचायचे. अध्याय नंबर फक्त संकल्पयुक्त सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला 100% मिळतं. तुम्ही बिना संकल्प करत असाल तर त्याचं फळ तुम्हाला एवढं मिळत नाही. पण तुम्ही संकल्प करताय काहीतरी इच्छेसाठी, काहीतरी मागता देवाकडे आणि त्यासाठी तुम्ही हे वाचन करताय, तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळत असतं. आणि दत्त जयंतीला शेवट येवा की असं तुम्ही 7 दिवस पकडा किंवा 11 दिवस पकडा आणि हे तुम्ही वाचन रोजचे फक्त 2 अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या दत्त जयंती दिवशी आपल्याला ह्याचा शेवटचा दिवस येवा असे करायचे आहेत. तर दत्त जयंती म्हणजे दत्त महाराजांचा जन्मोत्सव असतो. या दिवशी दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे. तर त्यामुळे तुम्ही हा दिव्य ग्रंथ आहे, हा दिव्य ग्रंथाचं जर तुम्हाला पारायण जमत नसेल तर फक्त हे 2च अध्याय तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे त्याकडे येतील किंवा तुमच्या घरामध्ये बघा भरभराट होईल आणि पॉझिटिव्ह होईल. तुमच्या मनामध्ये सुद्धा एक कॉन्फिडन्स येतो. बघा, ज्यावेळेस आपण हे पारायण करतो किंवा हे अध्याय वाचतो त्यावेळेस बघा आपल्या मनामध्ये खूप कॉन्फिडन्स येतो. कुठलंही काम करताना, कुठलीही गोष्ट करताना आपण फुल कॉन्फिडन्सनं करत असतो, आत्मविश्वासानं करत असतो. त्यामुळे तुम्ही हा विश्वास, दत्त महाराजांचा विश्वास ठेवून ही इच्छा तुमची काय मागून संकल्पयुक्त हे 2 अध्याय फक्त तुम्हाला वाचायचे आहेत. 11 दिवस वाचा, 7 दिवस वाचा, 21 दिवस वाचा, अशा प्रकारे करायचं आहे. तर बघा, जी काही छोटी माहिती होती ती तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ अगदी जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जमत नाही त्या लोक हे करतील आणि त्यांनासुद्धा फायदा होईल. त्यांच्याही आयुष्यामध्ये काही नवीन गोष्टी घडतील आणि ह्याचं पुण्य हे तुमच्या पदरी पडणार आहे. बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की ज्यावेळेस तुम्ही एखादी माहिती दुसऱ्याला सांगत आहात तेव्हा ती व्यक्ती जी करेल तेव्हा त्या व्यक्तीला तर त्याचं फळ मिळतं आणि त्याचं पुण्य हे तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे ही माहिती फक्त आपल्याला शेअर करायची आहे जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून त्यांनासुद्धा ह्याची माहिती मिळेल. तर ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमची काही शंका असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि श्री गुरुदेव दत्त असे कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसोबत. तुम्हाला पुढे कुठली माहिती हवी ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा.